मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या भाजप महिला प्रवक्ता यांच्यावर कारवाई करा अशी मागणी साहेबान जहागीरदार यांनी केली आहे। मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजप महिला प्रवक्ता नझिया खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीकरिता अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरातील राज चेंबर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचं नेतृत्व साहेबान जहागीरदार यांनी केलं। यावेळी आंदोलकांनी नझिया खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला, तर त्यांच्या प्रतिमेचं दहन करत संताप व्यक्त केला। यावेळी बोलताना साहेबान जहागीरदार म्हणाले, पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचे अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह वक्तव्य मुस्लिम समाज सहन करणार नाही। समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। या आंदोलनात मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तर संबंधित वक्तव्यामुळे समाजात तीव्र नाराजीचं वातावरण असून प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणावर संबंधित प्रवक्ता किंवा भाजप पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाहीये। या आंदोलनात साहेबान जहागीरदार, एमआयएम नगरसेवक शहबाज हाजी, खालिद शेख, मुज्जूभाई, दानिश शेख, मोहसिन शेख, शाकिर शेख, अकबर अली शेख, शेहनाज शेख, जाकीर तांबोळी, अकदस शेख, अदनान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। तर यावेळी उपस्थितांनी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। बीजेपीची प्रवक्ता नादिया इलाही खान जी फक्त नावाची मुसलमान आहे, मुस्लिम समाजाचा आणि तिचा लांबपर्यंत संबंध नाही, एक सडलेली मेंदूची विकृत बुद्धीची महिला, खऱ्या अर्थाने ती सर्वात प्रथम तिचा DNA तपासला पाहिजे। ती महिला आहे, पुरुष आहे का किन्नर आहे ते सर्वात प्रथम कोणाला माहीत नाहीये। आणि उठसूट मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरायचे, काहीतरी वेगळंच काहीतरी बोलायचं की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे मुस्लिम शाळा तोडून टाकणार, सगळे मुस्लिम मस्जिदी आम्ही तोडून टाकू, मद्रसे आम्ही तोडून टाकेल। तुझ्या बापाचं राज्य चाललेलं आहे का? आणि काल परवा दिल्लीमध्ये पॉडकास्टमध्ये तिने अक्षरशः ज्याच्या नावावरती हे जग बनलंय, ज्यांच्या नावावरती जगामध्ये कोट्यवधी लोक जगताय, असे शांतीचे प्रतीक देणारे, जगामध्ये शांतीचा प्रतीक ज्यांना मानणारे हजरत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अपशब्द वापरले, चुकीची माहिती दिली। मा आयशा रझियल्लाहु ताला अन्हु ज्यांचे पवित्राचे दाखले जगभर देतो, त्यांच्या चरित्रावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न तिने केला। अशी विकृतीचा खऱ्या अर्थाने प्रशासनाने तात्काळ हिला अटक केली पाहिजे। काल आम्ही नगर शहराच्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतली होती। आम्ही त्यांना विनंती केली होती की प्रत्येक शहरामध्ये तिच्यावरती FIR दाखल होत आहे। आपल्या शहरामध्ये पण आमच्या माध्यमातून आमची भावना तीव्र स्वरूपात दुखवली गेलेली आहे। आमचा याच्यामध्ये जीव गेला तरी चालेल, परवा नाही। पैगंबरसाठी आमचं सगळं काही आम्ही त्याग करू। त्यांना आम्ही साधी FIR करण्यासाठी आम्ही विनंती केली, त्यांनी FIR नाही केली। म्हणून प्राथमिक स्वरूपात मुस्लिम समाज, अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने तिचा पुतळा दहन करून कोटला चौकामध्ये आज तिचा पुतळा जाळण्यात आलेला आहे। हे फक्त प्राथमिक होता, हे आंदोलन हे पुढे थांबणार नाहीये। उठसूट कोणी उठायचं, उचलली जीभ आणि लावली टाळूला आणि मुस्लिम समाजाला बोलणार, हे काही चालणार नाही। आमच्या मनगटीमध्ये पण रग आहे। मी त्यांना प्रत्येकाला आवाहन करतो, जर कोणी येणाऱ्या काळामध्ये महापुरुषांबद्दल, आमच्या पैगंबरबद्दल जर कोणी अपशब्द तोंडातून काढले तर त्याला जसं तसं उत्तर दिलं जाईल कायद्याच्या माध्यमातून। कायदा आम्हाला पण माहित आहे, कायदा संविधानाला आम्ही पण मानतो, आम्ही शांत आहे, आम्ही संयमी आहे। याचा अर्थ कोणी आम्हाला गांडू समजू नाही। पैगंबरवरती जर कोणी बोलायचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती कोणी दगड मारण्याचा प्रयत्न केला तर ते दगडाचा गोळा करून त्याच्या डोक्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुन्हा एकदा हे नादिया इलाही खानचा मी या ठिकाणी समस्त अहमदनगर शहरातल्या मुस्लिम समाजाच्या वतीने व इतर समाज बांधवांच्या वतीने पुन्हा एकदा
अशी विकृतीला, अशी तडकलासबाईचा निषेध करतो. नाझी अली खान ही नकली मुस्लिम महिला किंवा किन्नर हिचा मी तीव्रपणे निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे काल आम्ही जे तिने पैगंबर बद्दल अपशब्द बोलली त्याबद्दल आम्ही तक्रार देण्यासाठी SP साहेबांना निवेदन दिलं, परंतु SP साहेबांनी काय गंभीरपणाने ते घेतलेलं नाही. म्हणून आज आम्ही तिचा पुतळा दहन करून समाजाला व प्रशासनाला एक इशारा दिला की परत जर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल कुणी अपशब्द वापरलं तर आम्ही किंवा समाज हे शांत बसणार नाही. आणि जर FIR 3 दिवसात घेतली नाही तर मोहरम हे आमचा जे सण चालू आहे त्याच्यानंतर आम्ही मोठं स्वरूपाचं आंदोलन शहरात नाही तर जिल्ह्यात छेडणार आहोत. याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई तर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आम्ही करू.